गवस काय पण बरं काय म्हण तुला भारी दिसायला पण आणि मला लय आवडत होतो पण कधी बोलायची देरी नाही झालं तर मग तू उद्या धुमधडाका करतो तर मग मी पण करून टाकते. आता एवढं काही बोललीस, आता लवकरात लवकर उद्याचं नियोजन करू. एकट्याची घरी आहे. अगं हा आज जरा बोरच झालं सकाळी कॉलेजला जायला, त्याच्यामुळे नाही गेलो. मला पण आज बोर झाले, मी पण नाही गेले आज कॉलेजला. खरं म्हणजे मी तुला पाहिलं होतं तिथं बाहेर घराच्या तिथं, म्हणलं आज तू काय कॉलेजला जात नाही, आता म्हणलं आपली पण दांडी मारू. काही पण नको बोलू चल. अरे तेवढंच म्हणलं, झाली तर झाली घरी भेट. कॉलेजमध्ये असलं तुझ्या तोंडाला जसं कुलूप असते, बोलत पण नाही माझ्याशी. तुला काय माहिती मित्रामध्ये जर पाहिलं तुझ्याकडे तर मित्र नाही चिडायचे मला बाहेर. चिडून दे मग चिडवलं तर. दिवसातून तुला माहिती आहे का मी आपलं जोपर्यंत कॉलेज सुटत नाही ना तोपर्यंत महिना जर जवळ असते तिथं. काय पण नको बोलू तू. हा म्हणत मित्राच्या आडून जाऊन बघायचं सारखं काहीतरी तर शिकत असले तर तुझ्याकडे लक्ष असतं. मग मलाच भीती वाटायला लागली, नापास होतो काय नाही व्हायचा. काय नाही त्याला काय होतंय. तू गोगल तुझं आहे काय? हा दे ना मग मला. तुला कशाला? बघू तर कसं आहे. तुला नाही चांगला दिसायचं. कुठं ऑनलाईन मागवलाय का घेतलाय दुकानात? ऑनलाईन मागायला काय आता काही पैसे नाही ते काय मला काही काय नसतो. लय भारी दिसायला लागली तू. गबल बाबा काही पण नको बोलू. खरंच भारी दिसते. तुझा गॉगल. तुला सांगू का सगळ्यात जास्त कॉलेजमध्ये आली का तू लय भारी दिसते तू. सकाळ सकाळ तुला काय सांगावं आता काय होतंय. स्माइल दिली तरी माझ्याकडे बघून स्माइल देत नाही, बोलत नाही. आपण smile- घरी आल्यावर नुसतं बोलत बसून भारी दिसते मी तुझ्याकडे बघतो. अरे बाबा तू स्माइल जरी दिली का मला कॉलेजमध्ये तरी पण माझ्या काळामध्ये भोक पडत येतो. गबस काय पण नको बोलू. खरंच ना. भोक पडत बघ. माझं तेवढं प्रेम आहे तुझ्यावर पण तू समजूनच घ्याय ना. काय करू? काय म्हटला? काय म्हणलं अरे माझा लय जीव आहे तुझ्यावर पण तू असं समजूनच घेत नाही. खरंच जीव आहे. खरंच जीव आहे. किती आहे बरं? आता तुला तसा मोजून नाही दाखवता यायचा पण लय जीव आहे. तुला आता कसं सांगू किती जीव आहे. मग बोलत जा ना. मग तर कळत नाही बोलून काय कळत. अशी आपली भेट होत नाही. तू घरी तुझा अभ्यास करते मला पण करायला लागत. ती आमची तायडी आता बरं झाली गेली तिकडे म्हणून आपल्याला बोलायला टाइम भेटला नाही. तायडी लय डोकं खाते बाबा दिवसभर. बारीक लक्ष असते. आणि मी ठरवलंच होतं काही बरं का म्हणलं उद्या काही हो पण ते गुलाबच झाड दिसतं तुला ते शेपरेट तुझ्यासाठी लावलेलं आहे. आता शिकायला आले तर आता त्याच्यातलं एक तोडायचं आणि उद्या घेऊन जाणार होतो मी. म्हणलं जाऊ दे इकडे काही हो पण तुला प्रपोज मारायचं. मग बोलून टाक ना आज उद्या परत काही असं. नाही त्याचं काहीतरी मला मूड बघावं लागणार. आता सध्या मूड नाही माझा. मुहूर्त बघतोय का? मूड बघावं लागेल. कसे भारी प्रपोज मारायचा. आपल्याला हलकटवणी चाळी जमत नाही. गल्लीत मारायचा, झाडाखाली मारायचा आणि पुढे बाकाडावर मारायचा. हटके मारायचं म्हण ना सगळ्यात हटके मारायचं. हटके. त्याच्यामुळे तुला म्हणलं आता उद्याचा दिवसच निवडला त्यासाठी. हा गॉगल लावून मी येणार तुला आवाज देणार मग अख्ख्या पोरा देखत लगेच प्रपोज मारणार वर्गात मास्तर देखत. मास्तर धरून आणि तुला अरे हाणलं बरं ऐक ना दे ना साखर उशीर झालाय. बस ना तू लयच गडबड करते रे. दे ना पण परत घरची विचारते नाही इतके वेळ कुठं साखर आणायला गेली होती का साखरच्या कारखान्यामधून आणायला गेली होती साखर. काय तिकडे घातलं तर काय करायचं तुझ्यासाठी मी रोज झाडाला पाणी घालू दमलो तुला ते साखरेसाठी दम निघाला. पेतींची हात दम धर ना थोडा. तू तर म्हणलं तर ते उद्या देणार आहे आणि आज काय उपयोग. अरे आज मग ते आता अजून थोडं असं वाढन ना जरा असं माझं प्रेम जसं वाटतंय तसं तरी तुला पण वाढन ना. काही पण मग उद्या येतो घेऊन ते तोपर्यंत ते एवढं होईल आणि मी पण हा प्रेम वाढतं ग थोडा दम धरल्यावर. ते म्हणतात ना सबर का फल मिठावताय तसंच झालंय माझं. तू गवस बर का तू लयच बोलतोय. साखर ते जाऊन दे. हागे देता येईल एक चांगलीची वाटी अशी एवढी आमच्या
आता काय सांगू तुला. दे दे साखर दे पहिल्यांदा, नंतर बोल. अगं बस ना थोड्या वेळ बस ना. तायडी नाही म्हणून म्हणतोय तुला मी. तायडी आली का परत तुला ती मलाच बोलत बसून मरणाचं काम सांगेन आणि आपल्याला काय सांगा भेटायला टाइम देते ती, बोलून देत नाही साधं. आहे सगळं झालं तुझं, पण घरी साखर देते ना, वाटलं निवांत बोलू ना. आता दिवसभर ताई पण नाही ना घरी. ताईचा भरोसा नाही बाबा मला. ताई कवा यायला बसली अचानक टपकती कवा पण. मग दे ना साखर, म्हणून तर म्हणते पटकन घेऊन जाते. नाही थांब ना थोडा वेळ बस ना 5 मिनिटं. बाहेरून गेटला कुलूप लावून आली का तुमच्या? नाही ना, म्हणून तर म्हणते भीती वाटते. मग आता नाही अजून- मी तुझे येते ना बघायला. ते पण येत नाही रे. ते कशाला येते त्याला आणते म्हणते बसले असेल मैत्रिणीकडे जाऊन. आणि तर इकडं माझ्या सोबत बसले. खरं सांगू तुला, हा. तुला भारी दिसतो बर का. तू असं बोलली का मग फिलिंगच जागा होत बघ. अगं बस बर का, काही पण नको बोलू. अगं खरंच ना, तुला माझं खोटंच वाटतं. मला पण तो आवडतो, अयो. पण माझी पण कधी बोलायची डेअरिंग नाही झाली. हा ना, तरी मला ते 24 घंटे तुझ्या ते मावळाला कशा त्याच्या माशा असतात 24 घंटे. तसे तुझे मित्र असतात तुझ्या आजूबाजूला. तरी तुला सांग का, घरी असल्यावर तुझी बहीण. असं तू कॉलेजमध्ये जरी असं पाहिलं किंवा इथून येताना जाताना जरी पाहिलं का, तर अशा अख्ख्या फिलिंग जाग्या होतात का माझ्या. खरंच ना. आणि लई लई असं तुला असं सारखं बघत बसं वाटतं. त्यापासून असं हलूच नाही असं वाटतं. गवसात फिलिंग जागे झालं मकरून काढायचं. अगं हो दे ना मग. गवस बरं तू. मग कशाला उद्याचा दिवस बघायचा आहे. आज साईडी नाही आपण दोघं. गवस बाबा तुझी बहीण लय डेंजर, कधी पण यायला बघ. जयशी लय वाचलो मी. तुला तर काही कळतच नाही, तुझी ताई घरामध्ये ते ओढले मला आतमध्ये. अरे मला काय माहिती, मला वाटलं गेली असं बाहेर. आणि तू ती लावून आली सकाळ सकाळी जे पप्पी घेतलीस आणि ते तसंच राहिलं. मग ताईने ते त्याच्यामुळे पकडलं नाही तर मग ताईला नसतं का. तू आला बाहेर तो मला ताई म्हणत होती की तुझ्या ना वाटांचा कलर आणि त्याचे ते घालायला लागले ते एकदम सेमच आहे. हा ना, माझ्या काढून नुसतं दळदळत होता, आता काय म्हणते आणि काय करते काय. बरं म्हणजे माझा झालं. पाय घासारला आणि ते लागलं असं म्हणली. बरं झालं तेवढंच म्हणली, नाही तर आमचं ताईडीन काम पडत फोडलं असतं. लय डेंजर आहे भाऊ. मला तू गेले इतकी बोलली बाबा, लय बोलली. म्हणून तो म्हणते असं काही गेली साडी करीत नको जाऊ तुझी बहीण असल्या. नाही आता कशाला करू, आता माहित झालंय तिचं. त्या दिवशी वाचलं मी. एखादं करीत जाकी गेली साडी तवाच लय तुला. आता मग आता काय करायचं आपण. आता काय नको, आता साखर दे पहिल्यांदा चल. काय ते साखर 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 लावले रे. कारखानाच नावचा करतो ना तुझ्या. गोबस काय पण तेवढे हे कर ना. काय नाही काय. साखर दे ना. आता साखर तुझ्यासाठी जे सगळं गोडपणा तुझ्यासाठी तू चाललाय. पण लवकर जरा मनावर घे तू. मी मनावरून काय उपयोग घ्यायचा, तू पण घेतलं पाहिजे. मी तर घेणारच आहे आता उद्या बघ तू. असं देणार तुला. कॉलेजमध्ये आपली जाहिरात राहणार. बघू ना काय होतंय. बँडवाले राहणार, ढोलकीवाले राहणार. रंगी लागतो काय. आता मग हे जर झालं तर पुढचं करायला काय टाइम लागत आहे. ते पण करून टाकू ना मग. आहे का नाही. त्याच्यात सांगायचं काय असते, करावं लागत ताव होत असते. बरं दिसा. मेरे ते साखर काय लागलं ते तू दम धर ना थोडं. आजच टाइम भेटलाय. नको रे, घरचे येते परत विचारत. घरी असं खोटं सांगून आले असते मैत्रिणीकडे. दिसतं ना त्याच्यामुळे काय नको मी आहे सांगायला तुला. मैत्रिणीकडे चालले म्हणून सांगून आले असते, परत ते आले. काय नाही सांगते, काय नाही, कोण नाही तुझ्या मागे. त्यांना माहिती तू लयच कडक आहे, त्याच्यामुळे तुला काय गरजच नाही लक्ष ठेवायची. त्यांना मनानेच कळत आहे तू किती डेअरिंग बाजेस. लकडो कुत्र पित्र ओढून थोडे येणार आहे कुठं. तुझ्या समोर नाही ना पण डेअरिंग चलत माझी. कस काय नाही चलत. मला तसंच होतं. काय होतं माहितीये का, असं तू आली का मला भीतीच वाटते. मग असं काळी अजून धडधड करते. हे बघ खरंच रे, लय हा. धडधड करते. अशी भीती वाटते. माझं काय कमी करतोय काय. नाही आता मी पाहिलं पण नको आता उद्या बघ ना. गवस काय पण बरं काय म्हण, तुला भारी दिसायला पण.
आणि मला लय आवडत होतो पण कधी बोलायची डेअरिंग नाही झालं तर मग तो उद्या धुमधडाका करतो तर मग मी पण करून टाकते. आता एवढं काही बोललीस, आता लवकरात लवकर उद्याचं नियोजन करू. कॉलेजचा सीन झाला का मग घरचा करू. हा ठीक आहे.